न्यायालयीन कोठडीमध्ये मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूच्या निषेधार्थ परभणीमधून निघालेला लॉंग मार्च हा नाशिकमधूनच माघारी फिरला। तर पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांचं नुसतंच निलंबन करून चालणार नाही, तर त्यांच्यावरती मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा। तसंच संविधानाची विटंबना करणाऱ्या दत्ता पवार याच्यावरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी सोमनाथ सूर्यवंशी याच्या आई आणि भावानं सुद्धा केली आहे। मला ते निलंबित मान्य नाही, आणि मला त्यांच्यावरती गुन्हे दाखल, मनुष्यवधाचा गुन्हे दाखल करावा, जे गुन्हेगारी आहेत त्यांच्यावरती। आणि जे ही मुलं निष्पापी मुलं ही ते सोमनाथाबरोबर जे सगळे जेलमध्ये मार खाल्लेले आहेत त्यांच्यावरती खोटे गुन्हे दाखल केलेले आहेत ह्या सरकारने, त्यांच्यावरती ही असलेले खोटे गुन्हे ते सरकारने मागे घ्यावा। माननीय सुरेश अण्णा धस आणि मेघनाताई बोर्डीकर यांनी नाशिक जिल्ह्यामध्ये लॉंग मार्चमधील आंदोलकांची भेट घेतली आणि तिथे पत्रकार परिषद घेऊन त्यांनी काही आश्वासने दिली। ते आश्वासन देऊन काही फायदा नाही, कारण त्यांनी आश्वासनामध्ये सांगितले की आम्ही काही पोलिसांना निलंबित करतोय आणि ते त्या काही पोलिसांना निलंबित केलेलं आहे, पण निलंबित करणं हे काही उपाय नाही। सर्वप्रथम त्या पोलिसावरती गुन्हे दाखल झाले पाहिजेत। लोकनेते विजयबाबा वाकोडे, सोमनाथ सूर्यवंशी यांचा जीव ज्या पोलिसामुळे गेलेला आहे त्या पोलिसांना सर्वप्रथम अटक झाली पाहिजे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।